तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण इथे ITIच्या विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी तुम्हाला एकूण तब्बल 5386 पदे पाहायला मिळत आहे आणि याकरिता इलेक्ट्रिशियन सोबतच वायरमनचे विद्यार्थी देखील इलिजिबल असतात. तर महाराष्ट्रातील इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची. तर महावितरण भरती 2024 मध्ये एकूण पदे 5386 इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी. त्याकरिता एक महावितरणने विद्युत सहाय्यक त्याच्या व्यतिरिक्त इतर जे पदं असतात त्याच्यासाठी एक नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे तुमच्यासाठी प्रसिद्ध पत्रक असणार आहे. कारण याच्यानंतर तुमची एक्झाम कधी होणार आणि एक्झाम पण लवकरच होणार, रिझल्ट सुद्धा लवकर लागणार, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, महावितरणची सुद्धा परीक्षा आता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि अर्ज करण्याकरिता मुदत वाढतं. महत्त्वाचा मुद्दा असा की अर्ज करण्याकरिता कोणाला मुदतवाढ मिळालेली आहे, नवीन फॉर्म भरू शकता का की नाही भरू शकत, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाची बाब की महावितरणची URL लिंक कधी, कारण महापारेषणने सुद्धा नवीन ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. आता सर्वजण त्या ऑनलाईन अप्लाय करण्याकरिता वाट बघत आहे. त्याची सुद्धा लिंक कधी ॲक्टिव्ह होणार आहे यावर सुद्धा आपण चर्चा करूया. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एक प्रसिद्ध पत्रक बघू आणि त्यानंतर आपण बोलूया. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित इथे लिहिलेलं आहे. प्रसिद्धी पत्रक काल जाहीर झालेलं आहे. आता ते प्रसिद्ध पत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजून सांगतो. बघा, इथे जाहिरात क्रमांक दिलेला होता कोणता, 5/2023, 6/2023, 7/2023 आणि 8/2023. तर कोणकोणती पदे होते? 5/2023 मध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा, त्यानंतर 6/2023 मध्ये विद्युत सहाय्यक, 7/2023 मध्ये पदवीधर शिकाऊ अभियंता आणि त्यानंतर 8/2023 मध्ये पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य. ओके, तर यामध्ये काय लिहिलेलं आहे हे महत्वाचे पॉइंट आहे. बघा, दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजे SEBC आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फरवरी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून 26 फरवरी 2024 चा ऍक्ट होता. त्यानुसार कोणाला दिलं? SEBC ला आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि हे सर्वांना ठाऊक आहे. त्यानुसार समोर काय म्हणते, सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC 2024 पत्र क्रमांक 75/16 क दिनांक 27/2/2024 मग पत्र निघालं होतं. कोणत्या तारखेला? 27/2/2024 ला. याच्या अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत. आता याच्यानंतर किंवा याच्या आधी ज्या म्हणजे एक्झाम झाल्या किंवा नाही झाल्या याच्याकरिता सर्व ठिकाणी आता SEBC ला आरक्षण देण्यात येत आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक पत्र सुद्धा जाहीर केलेलं होतं. कोणत्या तारखेला? 27 तारखेला. समोर काय म्हणते बघा, उक्त जाहिरातीकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण निश्चित करून, आता त्यांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे. सुधारित रिक्त पदांचा तपशील दिनांक 21/6/2024 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला होता. म्हणजे यांनी महापारेषण सारखं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे कॅन्सल करण्याचं काम केलं नाही, कारण पोरामध्ये संताप उडाला होता. म्हणून यांनी काय केलं, महावितरणची ऍडव्हर्टाइजमेंट कॅन्सल न करता त्यांनी सरळ चुपचाप जाऊन काय केलं, एक नवीन प्रसिद्धी पत्रक काढलं. त्यामध्ये SEBCच्या जागा ऍड केल्या. त्या कुठल्याही प्रकारचा नोटीस न करता कॅन्सलेशनचा, आणि मुलांना ते मान्य होतं, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही SEBC ला आरक्षण आहे तर तुम्ही जागा द्या, परंतु आधी रिक्रुटमेंट कॅन्सल करता, मग मुलांमध्ये भीती असते की नवीन ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल, काय होईल, असं सर्वांना असं वाटतेच, कारण ते अभ्यास करत असतात, मेहनत करत असतात. तर असं न करता महावितरणने एक बढिया उपाय काढला होता. म्हणजे तो म्हणजे कोणता, की ही तर ऍडव्हर्टाइजमेंट सुरूच होती महावितरणची, 5300 समथिंग जागा होत्या. कशामध्ये? विद्युत सहाय्यक मध्ये. मग त्यांनी काय केलं, ती जाहिरात कुठल्याच प्रकारचा नोटीस न काढता त्यांनी गेले आणि एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये SEBCच्या जागा ऍड केल्या. तर कोणालाही आपत्ती झाली नाही आणि व्हायलाही नाही पाहिजे, कारण आरक्षण आहे तर त्यांना मिळणारच. ओके, चला समोर बघूया काय म्हणते. आणि असाच सादर करणे व
आता बघा काय लिहिलं होतं हा उक्त जाहिरातीकरता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील 21/6/2024 संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आता अराखीव म्हणजे जे जनरलचे विद्यार्थी खुला ओपनचे जे विद्यार्थी असतात अथवा EWS मधून ज्यांनी अर्ज केलेला आहे बघा इथं तुमचं मी लक्ष केंद्रित करतो ज्यांनी कशामध्ये अप्लाय केला आहे UR म्हणजे जनरल म्हणजे ओपन म्हणजे खुला ठीक आहे. जे चार खुला म्हणजेच ओपन ज्यांनी या विभागातून जर अर्ज केलेला असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन तर यामधून जर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल त्यांना जर असं वाटतं की मला ECBC मधून जायचं आहे तर ECBC प्रवर्गाचा विकल्प सादर करणे त्यांना याकरिता मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला ओपन आणि EWSच्या कॅन्डिडेटला कशामधून ECBC मधून अर्ज सादर करायचा आहे तर त्याकरिता काय दिलेल्या होत्या सूचनाही दिलेल्या होत्या असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता समोर बघा कालच्याच डेटला हा नोटीस आला. मी सॉरी काल व्हिडिओ नाही बनवू शकलो तुमच्याकरिता बिझी असल्या कारणानं. बरं काही हरकत नाही पण आज बनवून राहिलो. बघा आता काय लिहिलेलं आहे सबब ज्या ACBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत कोणी जे जे EWSचे कॅन्डिडेट आहेत आणि कोणते ओपनचे या कॅन्डिडेटनी जर कशामध्ये फॉर्म भरलेला असेल ओपनमध्ये आणि EWS मध्ये अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील म्हणजे ACBC प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याबाबतची वेब लिंक म्हणजे URL लिंक वेब लिंक म्हणजे अप्लाय करण्याची लिंक म्हणता येईल त्याला ओके. ही कंपनीच्या स्थळावर कोणतं स्थळ www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणासाठी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे ते जाऊन काय करणार आहे आता एडिट करणार आहे ओके कारण त्यांना ACBC मधून भरायचं आहे ओके. चला समोर बघा तसेच याद्वारे कळविण्यात येते की हा महत्वाचा पॉइंट आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. तसेच याद्वारे कळविण्यात येते की वयाधिकामुळे जे ACBCचे उमेदवार अर्ज करू शकलेत नाहीत कोणामुळे वयाधिकामुळे जे ACBCचे जे उमेदवार आहे ते अर्ज करू शकले नाहीत त्यांचे करिताही लवकरच स्वतंत्र वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. जे विद्यार्थी वयाधिकामुळे जर आरक्षण बघा ओपनवाल्या विद्यार्थ्यांना लिमिटेड होतं आता त्यांना आरक्षण मिळालं तर एजमुळे आता त्यांना एजमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन मिळेल. त्याच्यामुळे जर काही विद्यार्थी बसत नव्हते त्या गटामध्ये परंतु आता वयामध्ये बसतात तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र वेब लिंक सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एक स्वतंत्र वेब लिंक सुरू होईल त्यामध्ये तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकणार आहे ओके. बघा 3 तारखेचा हा नोटीस होता. तर ह्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो की महावितरणला सुद्धा गती आलेली आहे. महावितरण 17/7 पर्यंत त्यांना अर्ज करायचा आहे. मग 17/7/24 पर्यंत जर अर्ज केला विद्यार्थी मित्रांनो 17/7/24 मग 17/7/24 नंतर एक नवीन वेब लिंक होईल 13 दिवस त्याला पकडू आपण ओके. तर म्हणजे हा जर महिना जुलै महिना जर आपण अप्लाय करण्यामध्ये जर पकडला तर त्यांना 1 मंथ पूर्ण टोटल ऑगस्टवाला महिना त्यांना टोटल कशामध्ये लागतो ऑगस्ट हा मंथ लागेल त्यांना एक्झामिनेशन सेंटर अलॉट करणे किती विद्यार्थी आहे काय विद्यार्थी 1 महिना जरी दिला तरी विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ द चान्सेस आहे तुमची एक्झाम महावितरणची सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकते. कशामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते मोस्ट ऑफ द चान्सेस आहे ओके महावितरणची. आणि महापरीक्षेची सुद्धा URL लिंक तुम्हाला ह्या जुलै मंथ मध्येच पाहायला मिळणार आहे. आणि येणाऱ्या मला तर असं वाटतं की येणाऱ्या 7 ते एका आठवड्याभरामध्ये तुम्हाला महापारेषणची देखील तुम्हाला URL लिंक अप्लाय करण्याची लिंक सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर महावितरण आणि महापारेषण हे या महिन्यामध्ये एका दिवशी ही डेट घेतली किंवा एका महिन्यात तुम्हाला होऊ शकते दोनच्या दोन्ही एक्झाम मोठ्या एक्झाम तुम्हाला पाहायला मिळू शकते महावितरणची आणि महापारेषण. वेळ कमी आहे 1 ते 1.5 महिना आहे. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करा. आई हा शब्दच खूप मोठा असतो विद्यार्थी मित्रांनो. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं अभ्यास करा. आता नाही तर कधी नाही. मी वारंवार सांगतो एवढ्या वॅकन्सी तुम्हाला येणारे 5 वर्ष पाहायला मिळणार नाही आहे. सातत्यानं अभ्यास करत राहा. रिझनिंग करा, मराठी करा, मॅथ्स करा आणि सोबत टेक्निकल सुद्धा करा. 50 प्रश्न 110 मार्कायला. कारण हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवायची. हीच वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. मी वारंवार सांगत असतो अभ्यास करा, रिव्हिजन करा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या सदैव तुम्हाला मदत करत असतो ओके. चला ह्या नोटीस होता तुमच्या समोर आणला एक पॉझिटिव्हिटी येते अभ्यास करत राहा काही प्रॉब्लेम होणार नाही ओके. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.